नमस्कार. पारंपरिक पदार्थामध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण भाजणीची चकली करणार आहोत आणि ती पण उकड काढून. आता ही बघा, ही भाजणी आहे ना, याची आपण उकड काढून चकली करणार आहोत. हे 2 वाट्या भाजणीचं पीठ घेतलंय. ज्या वाटीने तुम्ही पीठ मोजाल त्याच वाटीने पाणी घ्यायचंय. 2 वाट्या पिठाला 2 वाट्या पाणी घेते मी. आता हे 2 वाट्या पाणी आपण पॅनमध्ये घालून गरम करूया. पीठ एकदम दाबून पण नाही भरायचं आणि एकदम असं कमी पण नाही घ्यायचं. अगदी मापामध्ये घ्यायचं, म्हणजे आपल्या चकल्या छान होतात. त्यानंतर एका वाटीला 1 चमचा तेल, या पद्धतीने हे 2 चमचे, 2 छोटे चमचे तेल आहे. तेल नक्की वापरायचं आणि जास्तही होऊन नाही द्यायचं. तेल जास्त झालं ना तर मग चकल्या तेलकट होतात. आता तुम्ही म्हणाल हा दिवाळीचा पदार्थ आहे, पण चकल्या ना मुलांना वर्षभर खायला आवडतात. आता 1 चमचाभर तीळ घातलंय, 1 चमचा ओवा घातलाय. आणि भाजणीची चकली ही आपण जर भाजणी जास्त करून ठेवली ना तर वर्षभर कधीही चकली करता येते. अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातलंय. 1 मोठा चमचा लाल तिखट, म्हणजे आपला काश्मीरी लाल मिरची पावडर घातलंय. तुम्ही चवीनुसार कमी अधिक तिखट कमी करू शकता. चवीनुसार मीठ घातलंय. ही जी भाजणी बनवली ना त्याची रेसिपी मी आधीच यूट्यूबला शेअर केलेली आहे, तुम्ही ती नक्की पहा. साध्या सोप्या पद्धतीने मी भाजणी करून दाखवलेली, अगदी किलोच्या वजनी प्रमाणात. पाणी आपलं उकळल्यानंतर आता गॅस बंद केला आणि गॅस बंद करून मी ते पीठ त्याच्यामध्ये घातले. आता हे पीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा आहे, गॅस चालू नाही ठेवायचा आहे. आणि आता पीठ बघा चांगलं व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता 10 मिनटं झाकण ठेवून तसंच ठेवायचं, म्हणजे त्याला चांगली वाफ येते. आणि आता हाताला सोसवेल एवढं गरम असतानाच पीठ परातीत किंवा मोठ्या ताटामध्ये घेऊन ते मळायचे. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता एक टीप, चकलीचं पीठ मळताना पाण्याचा वापर करायचा नाही. शक्यतो हाताने जास्तीत जास्त जोर देऊन जसं मळता येईल तसं मळायचं. आणि तेल तर अजिबातच मळताना घ्यायचं नाही, नाहीतर चकल्या तेलकट होतील. जास्त पाणी घेऊन मळलात ना तर पीठ मऊ मऊ होतं, पण मग चकलीला असे काटे येत नाहीत. आता बघा पीठ चांगलं मळून झालंय आणि मऊसूत झालंय ते. आता ते साच्यामध्ये भरताना आपण दाबून भरायचं, जेणेकरून त्यामध्ये हवा राहणार नाही, म्हणजे चकल्या तुटत नाहीत. आता साचा बंद करून घ्यायचा आणि अशा एका मापात चकल्या करून घ्यायच्या. चकली तळताना एक बाजूला गुलाबी रंगावर झाली की मगच ती पलटायची, सतत पलटायची नाही. असे 2 ते 3 वेळा पलटून चकल्या शिजवून घ्यायच्या. शिजवताना अति मंद गॅसवर शिजवायच्या. फास्ट केलं तर चकल्या लवकर शिजतात, पण पोटात कच्च्या राहून मऊ होतात. आता शेवटची टीप, चकलीतून बुडबुडे यायचे बंद झाले की चकली कढईतून बाहेर काढायची. बुडबुडे यायचे बंद झाले म्हणजे चकली आपली पूर्णपणे व्यवस्थित आतपर्यंत शिजली आहे. आता या चकल्या खूप खुसखुशीत खमंग होतात आणि खूप दिवस त्या कुरकुरीत अशा राहतात. आता या सगळ्या चकल्या मी एकत्र तळून घेते. चकल्या तळून झाल्यात. आता पहा, एक सारख्या मापाच्या आकाराच्या आहेत. आता ही चकली तुम्हाला मी हातावर तोडून दाखवली, हाताला तेल लागलं नाही आणि चकली पण एका ह्याच्यातच तुटली, म्हणजे खूप खुसखुशीत चकल्या झाल्यात. नक्की करून पहा.